आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. विक्रम 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 वेताळ ताळ ताळ 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 विक्रम आणि वेताळ विक्रम आणि वेताळ विक्रम आणि वेताळ विक्रम आणि वेताळ. विक्रम 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 वेताळ ताळ ताळ विक्रम 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 वेताळ ताळ ताळ विक्रम आणि वेताळ विक्रम आणि वेताळ विक्रम आणि वेताळ विक्रम आणि वेताळ. वेताळ, मी तुला नाही सोडणार. तुला नाही सोडणार मी वेताळा. विक्रम, पळून जा. माझा पाठलाग सोडून दे. मी तुझ्या हातात सापडणार नाहीये. ज्यांनी तुला माझ्या मागे धाडलं ते महाधूर्त आहेत. तू नाही मानणार. मला त्या दुष्ट योग्याकडे घेऊन जाणारच. विचारांचा पक्का. मनात विचार आला की तो तू पुरा करणारच. पण विसरू नकोस, एक शब्द जरी बोललास तरी मी छू मंतर म्हणून उडून परत आपल्या जागेकडे निघून जाईन. रस्ता पार करताना मी तुला एक कथा ऐकवतो. फार पवित्र नगरी आहे काशी. ऐकलं आहे की ती शिवाच्या त्रिशूळावर वसली आहे. त्या नगरीचे राजकुमार वज्रमुकुट आणि दिवाणांचा बेटा यांची चांगली मैत्री होती. दोघं बरोबरच उठत बसत खात पीत खेळत आणि बरोबर शिकार करायला जात असत. एक दिवस काय झालं, किती सुंदर जागा आहे ना. मी तर कधीपासून सांगत होतो तुम्हाला, चला चला एक दिवस. ऐकत नव्हता. इथे इथे एकांत किती आहे. आज आहे, नेहमी असत नाही. मी जरा जाऊन येतो. जा, मी इथेच आडवा होणार.
कंचन डोळे चाल मोहिनी, कंचन सारखी काया, मीठा बोल सुधर सलोनी, देखा सो घर माया. मंगला नाही मीनाक्षी. आपलं नाव काय आहे? आपण कुठे राहता? आपले पिताश्री काय काम करतात? सांग की. सांगू? हो. जर यांचं प्रेम खरं असेल तर जरूर येतील, नाहीतर नाही येणार. हे आहे माझं नाव. आणि हा आहे माझा पत्ता. आणि वडील कोण आहेत तेही सांग. एवढ्या मोठ्या नगरात कुठे शोधतील? हे आहेत माझे वडील. समजलं राजकुमारजी? नाही समजलं. आपल्या मनात प्रेम आणि मेंदूत थोडी अक्कल असेल तर जरूर या बरं का. स्वागत आहे आपलं. ऐका जरा, माझा ऐका. ऐका जरा, मी काय म्हणतो जरा ऐका. कमळाचं फूल घेऊन हा असं केलं. हा असं हा म्हणजे मी कमळ. हं? हा हा, पण कमळाची तर आणखीन नाव असतात. कमळ, पद्म, हा तोयज, नीरज, सलीलज. हा. तरी पण तिचं नाव तर कमला किंवा पद्मा असू शकतं. पद्मावती. किती किती सुंदर नाव आहे पद्मावती. हो, सुंदर नाव आहे. आणि कानातून असं काढून असं लावणं म्हणजे कर्ण. नुपूर. हा कर्ण. आता लक्षात आलं. कर्णपूर म्हणजे कर्णपूर. ती कर्णपूरला राहणारी आहे. खरंच? पद्मा पद्मा कर्णपूरला राहणारी आहे. चल चल कर्णपूरला जाऊया. थांब, हा, थांब. चल, आणि चल, आपण- पित्याचं नाव घेऊन दात उपटण्याचा अभिनय केला. हा. याचा अर्थ पद्मावतीचे पिताजी कर्णपुरात दात उपटण्याचं काम करतात. दंतवैद्य आहेत. कोड बनवलं छोट्याशा बाबीचं. चल चल कर्णपूरला जाऊया आणि तिथे पद्मावतीला आपण शोधून काढूया. किती दिवसांसाठी? अरे शिकारीच्या निमित्ताने जाऊया आणि 2-4 दिवसात परत येऊया. 2-4 दिवस पुरतील ना? नाहीतर तिथेच राहून जाशील तू. चल 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 हं? चल चल चल. काय हो, पद्धतीला मडकं. ठीक आहे. चांगलं आहे ना? पहा, घ्या घ्या. अरे बाय. हो हो चांगलं आहे. चांगलं आहे. हा? हा. राम राम आजी. राम राम बेटा. परदेशी आहात का? हो, नगरात भटकायला आलोय. इथे कुठे उतरायला जागा आहे? 4-5 दिवस राहू. अरे बेटा, जर 2-4 दिवस राहायचं तर इथेच राहा ना. जी काही सेवा करावी लागेल करेन मी. जे दुसऱ्याला द्याल ते मला द्या. ठीक आहे. पहिल्यांदाच आलाय. नगरात कोणाशी ओळख देख आहे का? ओळख ओळख एकाशी आहे. कोणाशी? पद्मावती किंवा कमलावती. हो, तिचे वडील दात उपटतात. काय? नाही म्हणजे दाताचे वैद्य आहेत, वैद्य. असं असं असं. ती पद्मावती. अरे तिला तर मी हंगा खांद्यावर खेळवलंय. खरंच? हो.
बिचारीला आई नाही, तेव्हा तिची देखभाल करण्यासाठी वैद्यराजांनी मला दाई म्हणून ठेवलं. आता तर ती खूप सुंदर आणि खूप चांगली मुलगी झाली. पद्मा, बेटी पद्मा, या आजी. तुला काही सांगायचंय? सांगा ना. आंधळी कोशिंबिरीच्या खेळात ज्या राजकुमाराशी तुझी भेट झाली होती तो नगरात आलेला आहे आणि तुला भेटू इच्छितो. आला? हो, खरोखरच आला? हो हो, मला ठाऊक होतं तो जरूर येईल. तो जीव टाकतो तुझ्यावर. कोडं उलगडलं त्याला. बेटी, तो तुला भेटायचं म्हणतो. मग भेट ना, इतक्या दुरून आलाय. असं नाही, पहिल्यांदा त्यानं आणखी एका कोड्याचं उत्तर दिलं तर मी भेटेन. आजी, जरा इकडे या. ए, आजीला मागच्या खिडकीतून बाहेर जाऊ दे. मुली, पण याचा अर्थ काय? आजी, जर तो समजदार असेल तर त्याला नक्कीच समजेल. काय अर्थ आहे याचा? माझ्या काहीच लक्षात येत नाही. नेहमी कोड्यातच बोलत असते. अरे पण हातावर हात ठेवून बसल्याने कसं काय होणार? कोड्याचा अर्थ उलगडला नाही तर पद्मावतीला भेटणार कसा? हे बघ, आपण विचार करू. चंदन चार, चंदन चार, चार चतुर्थ म्हणजे चतुर्थी, म्हणजे चंदनाची चतुर्थी, म्हणजे चांदणीची चतुर्थी. पण आज तर दशमी आहे. समजलं. 4 दिवसानंतर, 4 दिवसानंतर जेव्हा चांदणी रात्र असेल, ती घराच्या खिडकीजवळ भेटेल. तेव्हा चतुर्थीचा चंद्र जेव्हा असेल, तिच्या खिडकीच्या पाशी जाऊन पोहोच. समजलं? जा जा. पद्मा, मी आलोय. पद्मा, मला ठाऊक होतं आपण जरूर याल, पण मनातून दुःख होत होतं की मी आपलं नाव पत्ता का नाही सांगितला. कोडं घालून सांगत राहिले. पद्मा, मी तुला साफ साफ सांगून टाकतोय की आता कोणतंही कोडं नको घालूस. मी तुझ्यावर प्रेम करतो. मी तुझ्याशी विवाह करू इच्छितोय. मी तुला इथून घेऊन जायला आलोय. आता सगळ्या गोष्टी अशा भरभर इथेच सांगून टाकणार? इतकी घाई काय आहे? आता तर आपण एकत्रच तर आहोत. दिवस झाले परतच नाही आलाय. आम्ही घरी वचन देऊन आलो होतो की 4 दिवसात परत येतो. कमाल आहे. आता येईल बाबा परत. इतका घाबरून का गेलायस? कळत नाही केव्हा परत येईल तो. सोडा मला, सोडा मला, सोडा मला, सोडा मला, सोडून द्या मला, सोडा. हे काय चाललंय? हे लोक त्या स्त्रीला... अरे बेटा, या राज्यात हे फार विचित्र आहे. ज्या स्त्रीच्या चारित्र्याविषयी शंका असेल तिला नगरीच्या वेशी बाहेर हाकलून दिलं जातं. अजब नियम आहेत या राज्यामध्ये.
अच्छा, मग मी राजकुमाराचा पत्ता शोधून काढतो आणि येतो. होणाऱ्या वहिनीला प्रणाम. वा, इथे आपण बसल्या बसल्या कलाकारी दाखवतात आणि तिकडे मी आपल्या प्रतीक्षेत दुबळा होतोय. पद्मा, हेच आहेत ते ज्यांच्याबद्दल मी सतत तुला सांगत होतो. नमस्कार. नमस्कार. आता घरी परत येणार की नाही, की इथेच राहणार? पत्ता लागला ना या कुठल्या आहेत, कोण आहेत? आता सगळं पक्क करा आणि राज्यात परत चला आणि डाम डौलात वरात घेऊन या. आम्हाला क्षमा करा. आम्हाला हा संबंध नाही जोडता येणार. पिताश्री, बाबूजी, कालपर्यंत आपल्याला हा विवाह पसंत होता आणि आज विचित्र परिस्थितीत फसलोय. मला कधी वाटलंही नव्हतं पद्मावतीला आपल्यासारखा चांगला वर मिळेल, पण माझं दुर्भाग्य. बाबूजी, साफ साफ सांगा, कोणतं संकट आलंय आपल्यावर? माझी मुलगी इतकी सुंदर आहे, ही गोष्ट कोणीतरी राजाच्या कानावर घातली आणि राजाचा संदेश माझ्याकडे आला. तो माझ्या मुलीशी विवाह करू इच्छितो. मग आपण उत्तर का नाही दिलं की आपण वचनबद्ध आहात? मी सांगितलं, पण या राज्यात राजाचा शब्द दगडावरची रेघ आहे. पिताश्री, मी दुसऱ्या कुणाशी विवाह नाही करणार. मी पद्मावतीला इथून घेतल्याशिवाय नाही जाणार. संतापून जाण्यात काय फायदा आहे? ही गोष्ट कोड्याने सुरू झाली होती आणि आज परत एक कोडं पडलंय. गोंधळून जाण्याने काय लाभ? आपण शांतपणे विचार का करू नये? म्हणजे मग काय करता येईल आपल्याला? विचार करूया. काही ना काही मार्ग जरूर निघेल. पण तू गप्प राहा, मी सगळं काही बघतो. समजलं? चोर चोर चोर! अरे अरे, कोणी माझा हार चोरून घेऊन गेला. मी विचारतो, का होता चोऱ्या? काय करताय तुम्ही? यांच्या मुलीचे दागिने चोरीला गेले. मी तुम्हाला सांगतो, जर चोर पकडला नाही गेला तर मी तुम्हा सर्वांना सुळावर चढवीन. तर चालते वा इथून. कशी आहे पद्मावती? तिला सांगा, दागिन्यासाठी दुःख नको करू. ती जेव्हा पट्टराणी बनून इथे येईल, आम्ही तिला दागिन्याने मडवून काढू. जय शिवशंकर, अलख निरंजन. जरा ऐक बेटे, आम्ही योगी आहोत. आम्हाला या नगरीची काही माहिती नाही. ही आभूषणं आम्ही विकू इच्छितो. जरा सांग बरं, याची दुकानं कुठे आहे? ही आभूषणं पद्मावतीची आहेत. आपण ठीक तऱ्हेनं ओळखलत ना? हो, तीच आहेत. ही तिचीच आभूषण आहेत. योगीराज, ही आभूषणं आपल्याला कुठं मिळाली? अलख निरंजन, अलख निरंजन. राजन, आम्ही योगी आहोत. आपल्या शहराच्या स्मशानात तपस्या करीत होतो. एवढ्या ती कन्या, सुंदर कन्या, ही आभूषणं घालून आली आणि आम्हाला मोहित करू लागली. आमचं ध्यान, आमचं सत, आमच्या तपस्येचा भंग करू लागली. तिला जे हवं होतं ते आम्ही तिला देऊ शकत नव्हतो. राजन, योगी जे आहोत, आम्हाला स्त्री सुखाचा काय लोभ. पण जेव्हा ती आमच्या मागे लागली, हाव भाव करून आम्हाला हैराण करू लागली, तेव्हा आम्ही तिच्यावर प्रहार केला आणि तिचे आभूषण काढून घेऊन तिला पळवून लावलं. आता त्या पापिणीची, त्या कुलक्षणीची, त्या कुलटेची आभूषणं घेऊन आम्ही काय करणार? शहरात विकायला आलो तर हे आम्हाला राजाने आपल्याकडे घेऊन आले. वाह, आपण तपस्या करत होतात आणि इंद्रानं अप्सरा पाठवली.
होय राजन. ओळखणार कसं त्या कन्येला? हा, आठवलं. तिच्या बाहूवर कमळाचं फूल कोंदलेलं होतं. आपण माझा अपमान करतात. ही कहाणी खोटी आहे. कुलक्षणी, उलटा, चरित्रहीन. मी तुझ्याशी विवाहाची स्वप्न पाहत होतो. घेऊन जा हिला आणि राज्याच्या नियमानुसार हिला राज्याच्या वेशी बाहेर काढा. जंगली जनावर हिला खाऊन टाकतील. हा अन्याय आहे. हे खोट आहे. हे खोट आहे. बेटी, पिताश्री, बेटी, मी हिला वेशीपर्यंत सोडून येतो. चला. अलख निरंजन, अलख निरंजन. काय झालं? अलख निरंजन. झालं की नाही सगळं काम? सगळं काम झालं. ऐकलीस कहाणी? माणसाचं जीवन किती विचित्र घटनांनी भरलेलं आहे आणि प्रत्येक घटना माणसाच्या चारित्र्याची कसोटी आहे. ती कधी कधी त्याला बदलूनही टाकते. अरे तू तर बडा समजदार आहेस. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. या कहाणीमध्ये दोषी कोण? कोणाची चूक मोठी, कोणाचं पाप जास्त? राजाची चूक सर्वात मोठी आहे. पापी तो आहे. का? दिवाणाच्या मुलाचं का नाही? अरे वेताळ, दिवाणाच्या मुलानं ते काम केलं ज्यात त्याच्या दोस्ताचं भलं होतं. राजकुमारनं आपली इच्छा पुरी केली, पण राजाच सर्वात मोठा दोषी आहे. त्यानं पद्मावतीवर आरोप करून तिला शिक्षा देताना हा विचार नाही केला की ती अपराधी आहे की नाही. त्यानं पूर्ण चौकशी न करता शिक्षा दिली. आणि वेताळ, जो नीट चौकशी न करता शिक्षा देतो तो स्वतःच अपराधी असतो, पापी असतो. अगदी बरोबर बोललास. काय सुंदर न्याय केलास तू. हम्म. अरे तू तर न्याय देणाऱ्या न्यायाधीशापेक्षाही परम न्यायी आहेस. पण आता मी काय करू? तू बोललास, मी चाललो. मी चाललो. वेताळ, मी तुला नाही सोडणार. तुला नाही सोडणार मी वेताळा. विक्रम, पळून जा. माझा पाठलाग सोडून दे. मी तुझ्या हातात सापडणार नाहीये. ज्यांनी तुला माझ्या मागे धाडलं ते महाधूर्त आहेत. विक्रम 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 वेताळ ताळ ताळ. 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 विक्रम आणि वेताळ. विक्रम आणि वेताळ. विक्रम आणि वेताळ. विक्रम आणि वेताळ. विक्रम 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 वेताळ ताळ ताळ. विक्रम 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 वेताळ ताळ ताळ. विक्रम आणि वेताळ. विक्रम आणि वेताळ. विक्रम आणि वेताळ. विक्रम आणि वेताळ.